तर पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। एसीबी कडून पूजाच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे। पुणे एसीबी विभागाचा प्राथमिक चौकशीचा अहवाल समोर आला। एसीबीने चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे। पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। एसीबी कडून पूजाच्या वडिलांच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाते। माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, दोन ठिकाणी ही चौकशी सुरू आहे। पुणे विभागानं पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे। प्राथमिक स्वरूपाचा एक अहवाल त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे, कारण 45 लाख रुपयाचं उत्पन्न आपलं वार्षिक आहे असा अहवाल पूजा खेडकर यांनी दिला होता आणि वडिलांनी सुद्धा अशाच पद्धतीच्या नोंदी दिलेल्या आहेत। दुसरीकडे नाशिकमध्ये पूजा खेडकरांचे वडील हे ज्या वेळेला प्रदूषण नियंत्रण मंडळावरती अधिकारी म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी अशाच पद्धतीने संपत्ती जमा केली, अशा पद्धतीची एक खुली चौकशी सुरू आहे। म्हणजे एकाच वेळेला जी पूर्वी नाशिक विभागात सुरू असलेली चौकशी आहे तिला गती आलेली आहे आणि दुसरीकडे पुणे विभागानं विचारणा केलेली आहे की पूजा खेडकरांच्या वडिलांची आम्ही खुली चौकशी करू शकतो का, कारण त्यांना नाशिक विभागाच्या कामात आपला हस्तक्षेप होईल तो होऊ द्यायचा नाहीये। त्यामुळे पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये भर पडली। अर्थात ही चौकशी खुली असल्यामुळे ती काही मुदतीत नसते, ती कितीही काळ चालू शकते। पण ही नवी अपडेट आहे की त्यांच्या संपत्तीची चौकशी अँटी करप्शन ब्युरो करतो आहे। राहुल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।